प्यारे बच्चों, आप सबको भी स्वागत है। हम तो पिछली क्लास में मोबाइल का बोलाबाल यानी मोबाइल का बोलाबाल इस पाठ के बारे में अध्ययन कर रहे थे। यहाँ लेखिका सुरेखा शर्मा जी बहुत अद्भुत से मोबाइल का आज के दुनिया में कितना उपयोग है और मोबाइल के बिना मानव का जीवन ही नहीं है, इस तरह बहुत अद्भुत सुंदर से यहाँ चित्रण किया है बच्चों। मगर मोबाइल के पहले किन किन चीज़ों से लोग संदेश भेजते थे? पहले तो लोग कबूतर के द्वारा वहाँ चुट्टी बांधकर संदेश भेजते थे, बाद में संदेश वाहक के द्वारा संदेश भेजते थे, बाद में चिट्ठी पत्र भेजते थे, बाद में टेलीग्राम भेजते थे। इसके बावजूद बाद में टेलीफोन आ गया, टेलीफोन से बातचीत करते थे। आज मोबाइल आया है, सबके पास मोबाइल है। बच्चों, आपके पास भी क्या है? मोबाइल है। आप सभी भी मोबाइल की वजह से यहाँ पाठ सुन रहे हैं बच्चों। उसी तरह यहाँ सुरेखा शर्मा जी मोबाइल और टेलीफोन का बातचीत किस तरह हुआ उसके बारे में यहाँ अद्भुत से यहाँ चित्रण किया है। बहुत दिनों के बाद ड्राइंग रूम के कोने पर पड़ा टेलीफोन अपने बारे में यहाँ उदास हो गया था, अपना ज़िंदगी ख़त्म हो गया, इस तरह सोचने लगा था। सदियों से यानी पहले दिनों में एक छत्र राजा बना था, आज वो बहुत उदास है। अब उसे कोई भी पूछताछ नहीं करता है और कोई भी उसे फ़ोन भी नहीं करता है। तभी शर्मा ने यानी मिस्टर शर्मा जी ने आकर अपना मोबाइल के यानी टेलीफोन के पास रख दिया। तब टेलीफोन ने मन ही मन में बोलने लगा, दिखने में क्या है? दिखने में चूहा जैसा है, ना मूंछ ना पूंछ, फिर भी इसके इतना पूछ, चल हट दूर। मुझसे आकर बैठ गया मेरे पास, तेरी औकात ही क्या है? इस तरह टेलीफोन ने गुस्सा होकर मोबाइल से बात करता है। तब मोबाइल ने, अरे भाई, मैंने तुम्हें कुछ भी नहीं कहा है, तो फिर भी मेरे ऊपर क्यों गुस्सा हो गए हो? मुझसे कोई गलती हो गई तो क्षमा करो, मैं तुमसे क्षमा मांगता हूँ। तब टेलीफोन ने गुस्सा होकर कहता है कि गुस्सा क्या करो, पहले तो मुझे बहुत उपयोग करते थे, मैं एक राज्य चकरा था, मगर आज हर लोग भी तुम्हें अपने छाती के पास लगाकर घूमता रहता है और हर समय तुम्हें अपने पास रखते हैं। एक क्षण के लिए भी तुम्हारे जुदाई नहीं सहन कर सकते हैं। तब टेलीफोन यानी मोबाइल ने उनसे बताया कि भैया, ये बताओ कि यहाँ मेरा कसूर क्या है? बताओ, तुम्हारे लिए मैं क्या कर सकता हूँ? तुम जो कहोगा मैं वो करूँगा। इस तरह मोबाइल ने टेलीफोन से बताता है। तब टेलीफोन उनसे बताता है कि तुम क्या करोगे? तुम्हारा रूप तो आज बाजार में नए नए रूप आया है, तुम्हारा ही यहाँ धूम चल रही है। देख मेरे हाल, मेरा सुंदर मुखड़े पर कितना धूल जमी पड़ी है, अब मुझे कोई साफ भी नहीं करता है। तब मोबाइल ने बताता है कि तुम नाराज मत हो जाओ, तुम तो मेरा अग्रज हो, कभी ना कभी तुम बूढ़े होना ही था, सदियों से तुम ही राजा था, मगर अब गुस्सा होने का बात क्या है? एक ना एक दिन ये होना ही था, अब हुआ। इस तरह मोबाइल ने उनको सांत्वना देते हुए बताया। तब टेलीफोन ने बताया कि अपनी आवाज़ सुने महीनों बीत गया है। पहले तो मेरी मालकिन ने मुझे इतनी सेवा करती थी कि क्या मलाज की थोड़ी सी मिट्टी मेरे सामने मुख पर गिर जाए तो वो पूरा साफ करते थे। तब मैं दिन भर गुनगुना मधुर और मीठा आवाज़ करता था। इस तरह टेलीफोन ने अपने बारे में बताता है। वहाँ तक हम तो पिछले क्लास में अध्ययन किया था बच्चों। अब आगे देखिए, मोबाइल। बात तुम्हारी बिल्कुल सच है, बात तुम्हारी बिल्कुल सच है, पर तुम्हारे विचार आज के ज़माने से मेल नहीं खाते। अब तुम वक्त के साथ चलना सीखो। तब मोबाइल ने उनसे बताया कि बात तुम्हारा बिल्कुल सच है, निहळांतेला निवृक नूर निजा, पर तुम्हारा विचार आज के ज़माने में से मेल नहीं खाते। ಈಗಿನ ಒಂದು
ಸಾಮಾಜಿಕ ನಿನ್ನ ಮಾತು ಏನಾಗಲ್ಲ, ಸರಿ ಹೊಂದಾಣಿಗೆಲ್ಲ, ಹೋಲಿಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನಿನ್ನ ಫೋನ್ ಹಚ್ಚಂದ್ರೆ ಯಾರೂ ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳು ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಹಂಗೆ ಯಾರ ಮನೆಯೊಳಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಅದಾವೆ ಹೇಳ್ರಿ? ಅದಾವು, ಬಹಳಷ್ಟು ಅಪರೂಪ. ಟೆಲಿಫೋನ್ ಯಾರ ಮನೆಗೂ ಇಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೈಯೊಳಗೆ ಏನದಾವು? ಮೊಬೈಲ್ ಅದಾವು. ಒಂದು ಬಿಟ್ಟು ಎರಡೆರಡು ಮೊಬೈಲು, 4 ಸಿಮ್ಮು ಇರೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಯಾರ ಮನೆಯೊಳಗೂ ಇವತ್ತು ಟೆಲಿಫೋನ್ಗಳು ಕಾಣೋದು ಭಾಳಷ್ಟು ಅಪರೂಪ. ಆ ಕಾರಣದ ಟೆಲಿಫೋನು ಇರೋದೇ ಇಲ್ಲ. अब तुम वक्त के साथ चलना सीखो. ಈಗ ನೀ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಕಲಿ ಅಂತಂದು ಮೊಬೈಲು ಟೆಲಿಫೋನ್ಗೆ ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ತೈತೆ ಮಕ್ಕಳೇ. आगे देखिए टेलीफोन, अच्छा अच्छा बच्चों, आज तुम मुझे उपदेश दे रहे हो, कोई बात नहीं, तुम्हारे साथ भी कभी इसी तरह का व्यवहार होगा तो होगा, तब पता चलेगा. याद रखना, समय सदा एक सा नहीं रहता. देखो आगे उन्होंने बताया कि अच्छा बच्चा, आज तुम मुझे उपदेश दे रहे हो. ಹೌದಾ ಮಗು, ಇವತ್ತು ನೀನು ನನಗೆ ಉಪದೇಶ ಮಾಡ ಅಂತಿ. ಕೊಯ್ ಬಾತ್ ನಹಿ, ಈಗ ನನಗೆ ಉಪದೇಶ ಮಾಡಂತಿಲ್ಲ, ಏನೂ ತಪ್ಪಿಲ್ಲ ಮಗು. ತುಮಾರೇ ಸಾಥ್ ಭಿ ಕಭಿ ಇಸಿ ಥರ ಕಾ ವ್ಯವಹಾರ ಹೋಗಾ, ನಿನ್ನ ಜೊತೆಗೂ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ವ್ಯವಹಾರ ನಡೆದಾಗ ತಬ್ ತುಮೇ ಪತಾ ಚಲೇಗಾ, ಆಗ ನಿನಗೆ ಮನವರಿಕೆ ಆಗುತ್ತಾ. ಯಾದ್ ರಖನ, ಸಮಯ ಸದಾ ಏಕ್ ಸಾ ನಹಿ ರಹತಾ. ಮಗು ನೆನ್ಪಿಟ್ಕೋ, ಸಮಯ ಅನ್ನೋದು ಸದಾ ಕಾಲ ಒಂದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ಸಮಯ ಅನ್ನೋದು, ಕಾಲ ಅನ್ನೋದು ನಿರಂತರವಾಗಿ ಸುತ್ತಾ ಇರ್ತೈತಿ. ಮೇಲಿದ್ದವ ಕೆಳಗಿದ್ದವ ಮೇಲೆ ಬರ್ತಾನ. ಇವತ್ತು ನಾನು ಕೆಳಗದೀನಿ, ನೀ ಮೇಲದಿ, ನಾಳೆ ನಿಂದೊಂದು ಸಮಯ ಬಂದಾಗ ನಿನಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಾ ಅಂತಂದು ಟೆಲಿಫೋನು ಹೇಳಿದಾಗ ಮಕ್ಕಳು ಏನಾಯ್ತು ನೋಡ್ರಿ, ಚಿಟ್ಟಿ. पर्दे के पीछे से मेरे प्यारे दोस्त, तुमने सच कहा, समय सदा एक समान नहीं रहता. देखो तब पर्दे के पीछे से मेरे प्यारे दोस्त, तुमने सच कहा, समय सदा एक समान नहीं रहता. ಅಷ್ಟೊಳಗೆ ಒಂದು ಪರದೆ ಒಂದು ಹಿಂದಿರುವಂಥ ಒಂದು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಆಯಿತು. ಹೌದು ಗೆಳೆಯ, ನೀ ಹೇಳಿದ್ದು 100ಕ್ಕೆ 100 ನಿಜ. ಸಮಯ ಯಾವಾಗೂ ಏನಿರಲ್ಲ, ಒಂದೇ ಪ್ರಕಾರ ಇರೋದಿಲ್ಲ. ಮೇಲಿದ್ದೋ ಕೆಳಗಿದ್ದೋ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತಾನೆ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅವಾಗೇನಂತ ನೋಡ್ರಿ, एक मीठी व प्यारी सुरीली सी आवाज़ सुनकर दोनों चौंक उठे और अपने चारों ओर देखने लगे. ಈ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಮಧುರವಾದಂಥ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಟೆಲಿಫೋನು ಎರಡೂ ಗಾಬರಿ ಆದವು, ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತ ಆದವು, 4 ಕಡೆ ನೋಡಿದ್ವು. आगे देखिए, दोनों एक साथ, अरे यहाँ आवाज़ तो दादी के बक्से से आ रही है. देखो दोनों आगे बताता है कि अरे यहाँ आवाज़ तो दादी की बक्से से आ रही है. ಅಯ್ಯೋ, ಈ ಒಂದು ಧ್ವನಿ ಯಾರ್ದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಅದಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಅಜ್ಜಿ ಇರುವಂಥ ಟ್ರಂಕ್ನೊಳಗಿಂದ ಏನು ಮಾಡಂತೈತಿ, ಧ್ವನಿ ಬರಂತೈತಿ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಟೆಲಿಫೋನ್ ಹೇಳ್ತಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ, दोनों बक्सा खोलते हैं तो वहाँ पर पड़ी बहुत पुरानी चिट्ठी को देखकर चौंक जाते हैं. दोनों टेलीफोन और मोबाइल ने दोनों मिलाकर बैग को खोलता है. वहाँ बड़ी पुरानी चिट्ठी को देखकर दोनों चौंक जाते हैं. ಎರಡೂ ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಟೆಲಿಫೋನ್ ಆ ಟ್ರಂಕ್ನ ಒಂದು ಡಬ್ಬಿ ತೆಗಿತಾವು. ಅದರೊಳಗೆ ಹಳೇದಾದಂಥ ಒಂದು ಪತ್ರ ಟ್ರಂಕ್ನೊಳಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ. ನೋಡ್ರಿ, चिट्ठी, मेरे प्यारे, चिट्ठी आगे बता दें कि मेरे प्यारे, ट्रिंग ट्रिंग जो स्थिति आज तुम्हारी है उसे मैं भी भुगता है, यानी अफसोस करता हूँ. देखो जब तुम आया था तब मेरा स्थिति भी ऐसा हुआ था. ಟೆಲಿಫೋನ್ಗೆ ಹೇಳ್ತೈತಿ, ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ಒಂದು ಟ್ರಿಂಗ್ ಅನ್ನೋ ಆವಾಜ್ ಕೇಳಲ್ಲ ಅಂತೀಯಲ್ಲ, ಈ ಒಂದು ಆವಾಜಿನ ಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ನಿನಗೆ ಯಾವ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆಯಲ್ಲ, ಆ ಸ್ಥಿತಿ ನನಗೂ ಹಿಂದಾಗಿತ್ತು. ಯಾವಾಗ ಟೆಲಿಫೋನ್ ಬಂದಿತ್ತು ಆಗ ಎಲ್ಲರೂ ಪತ್ರ ಬರೆಯೋದು ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ಕೇವಲ ಟೆಲಿಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಹೋಗಿ ಫೋನ್ ಶೋಧ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆಗ ನನ್ನ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿತ್ತು, ನಿನಗೆ ಈ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆಯಲ್ಲ, ಅದರ ಸ್ಥಿತಿ ಆಗ ನನಗಾಗಿತ್ತು ಅಂತಂದು ಚಿಟ್ಟಿ ಹೇಳ್ತೈತಿ ಮಕ್ಕಳೇ. ಅವಾಗ ಟೆಲಿಫೋನ್ ಹೇಳ್ತೈತಿ, ಓ ಕೈಸೆ, ಅವಾಗ ಟೆಲಿಫೋನ್ ಹೇಳ್ತೈತಿ, ಅದು ಹೇಗ ಅಂತ ಕೇಳ್ತೈತಿ ಚಿಟ್ಟಿ. हाय क्या दिन थे जब मेरे अंदर गुलाब की पत्तियां रखकर प्रेमी प्रेमिका एक दूसरे को बेचते थे. यदि मुझे पहुंचाने में कुछ देरी हो जाती तो लोग की बेचैनी बढ़ जाती थी.
पर तुम जब से आए हो तो लोग लिखना ही भूल गया, सब तुम पर ही गिटर पिटर करने लगे। देखो आगे उन्होंने बताया कि हाय क्या दिन थे, कितना अद्भुत दिन थे, तब जब मेरे अंदर गुलाब की पत्तियों को रखकर प्रेमी और प्रेमिकाओं ने एक दूसरे से पत्र को लिखकर भेजते थे। यदि मुझे पहुंचाने में कुछ देर हो गया तो वो कितने बेचैनी पड़ जाती थी, और जब तुम आ गए तो लोग लिखना ही क्या हो गए, भूल गया है, सब तुम्हें ही गिटर पिटर करने लगे हैं। देखो आज आप सभी भी मैसेज, व्हाट्सअप, लिंक्डइन, यूट्यूब आदि आप सबको भी मालूम है, मुझसे भी ज़्यादा आपको जानकारी है, इसलिए जो मैसेज आप लिखते हैं ना वो यहाँ बता दिए चिट्ठी ने। ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಹತ್ರ ಓಹೋ ಆ ದಿನಗಳು ಸವಿಯಾದಂಥ ದಿನಗಳು, ಎಂಥ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ದಿನಗಳು. ಆಗಿನ ಒಂದು ಕಾಲದೊಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಗುಲಾಬಿಯ ಒಂದು ಪೊಕಳೆಗಳ ಒಂದು ಎಲೆಗಳನ್ನು ನನ್ನ ಒಂದು ಅಂಟಿಸಿ ನನ್ನ ಒಂದು ಪತ್ರದೊಳಗೆ ಇಡ್ತಿದ್ರು. ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರೇಮಿಗಳು ತಮ್ಮ ಒಂದು ಸಂದೇಶಗಳನ್ನು ನನ್ನೊಳಗೆ ಬರಿತಿದ್ರು. ಆ ಒಂದು ಸಂದೇಶಗಳನ್ನ ಕಳಿಸೋದ್ರೊಳಗೆ ಏನಾದರೂ ತಡ ಆತಂದ್ರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಚಟಪಡಿಸಿದ್ರು. ಎಂಥ ಒಂದು ಆ ದಿನ, ಯಾವಾಗ ನೀ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಆ ದಿನನ ಕಳೆದು ಬಿಡ್ತು. ಎಲ್ಲರೂ ನಿನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಂತರು. ಯಾವಾಗ ಈ ಮೊಬೈಲ್ ಬಂತಂದ್ರೆ ಮುಗಿದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತು. ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಂತರು, ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಸಂದೇಶಗಳನ್ನ ಕಳ್ಸಾಕುಂತರು. ಇನ್ನು ಬರೆಯೋದನ್ನು ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರು, ಮರ್ತು ಬಿಟ್ರು. ಈ ಒಂದು ಬರವಣಿಗೆ ಶೈಲಿನ ಮರ್ತು ಬಿಡ್ತು ಅಂತ ಚುಟ್ಟಿ ಹೇಳ್ತೈತಿ. ಅವಾಗ ಮೊಬೈಲ್ ಹೇಳ್ತೈತಿ, दिलास देते हुए छुट्टी बहन निराश मत हो, ये तो समय का हरे परे है, सभी के दिन फिरते रहते हैं. देखो आगे मोबाइल ने उनको सांत्वना देते हुए कहता है कि छुट्टी बहन निराश मत हो. ಮತ್ತು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ, ಸಹೋದರಿ ನೀ ನಿರಾಶ ಆಗೋಬೇಡ, ಸಮಯಕ್ಕೂ ಹರೇ ಪರೇ ಹೇ, ಸಭಿ ಕೆ ದಿನ ಫಿರ್ತೆ रहते हैं. ಸಹೋದರಿ ನಿರಾಶ ಆಗೋಬೇಡ, ನಿನ್ನ ಒಂದು ದಿನ ಆಗ ಅದ್ಭುತವಾದ ದಿನಗಳಿದ್ವು, ಕಳೆದೋದು ಅಂತಂದು ಆ ದಿನಗಳನ್ನ ನೆನಪು ಅಷ್ಟೇ ಇಟ್ಕೋಬೋದು, ಆದ್ರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮರುಕಳಿಸಿ ಬಾ ಅಂದರೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈಗೂ ಮಕ್ಕಳೇ ನಿಮಗೆ ಹೇಳೋದು, ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ದಿನಗಳದಾವಲ್ಲ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ದಿನಗಳು. ಮುಂದೆ ನಮ್ಮಂಥ ವಯಸ್ಸಾದಾಗ ನಿಮಗನಿಸ್ತಿ ಆಗ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಯಾಕೆ ಓದಲಿಲ್ಲ, ಆಗ ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಆನಂದಭರಿತವಂಥ ಜೀವನ ಇತ್ತು, ಎಂಥ ಒಂದು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಮಾಡೋ ಒಂದು ಅವಕಾಶ ಇತ್ತು ಅನ್ನೋದೊಂದು ಚಟಪಡಿಸೋದು ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೀವು ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಆನಂದಿತವಾಗಿ ಆಟ ಆಡ್ರಿ, ಕುಣೀರಿ, ನಡೆದಾಡ್ರಿ, ಜೊತೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಏನು ಮಾಡಿರಿ, ಓದ್ರಿ, ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಆಗ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಹೆಸರು ಉಳಿತೈತಿ, ನಿಮ್ಮನ್ನು ಕಲಿಸಿದಂಥ ಶಿಕ್ಷಕರ ಹೆಸರು ಉಳಿತೈತಿ, ಜೊತೆಗೆ ನೀವು ಸಮಾಜದೊಳಗೆ ಉತ್ತಮವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಕ್ಕೆ ಅದ್ಭುತವಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಇಲ್ಲೇ ಮೊಬೈಲ್ ಹೇಳ್ತೈತಿ, ಸಮಯ ಅನ್ನೋದು ಯಾವತ್ತಿಗೂ ಒಂದೇ ಇರೋದಿಲ್ಲ, ಸಮಯ ಯಾವತ್ತಿಗೂ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇರೋದಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಅದು ನಿರಂತರವಾಗಿ ಚಲಿಸಿರ್ತೈತಿ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಈಗ ಒಂದು ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಓದ್ರಿ, ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಅಂಕ ಪಡೀರಿ, ನಮಗಿಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನೀವು ಬರ್ರಿ. ಆಗ ನಮಗೆ ನಿಮ್ಗಿಂತ ಖುಷಿ ಆಗುತ್ತಾ, ನಮ್ಮ ಶಿಷ್ಯ ಇಂಥ ಒಬ್ಬ ಗ್ರೇಡ್ಗೆ ಬಂದಾನ ಅನ್ನೋಕೆ ಹೇಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ನಮಗೂ ಖುಷಿ ಆಗುತ್ತಾ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತೀರಿ ಅನ್ನೋದು ನಮಗೂ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ, ಮಾಡ್ತೀರಿ, ಮಾಡಿರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಸಮಯನ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಸಮಯನ ಸದುಪಯೋಗಪಡಿಸ್ಕೊಂಡು ಓದ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. चिट्ठी, यही तो मैं कहती हूँ भैया, तुम्हारे आने पर टेलीफोन बॉय का दुख नहीं मानना चाहिए, बल्कि खुशी खुशी आपका स्वागत करना चाहिए. दुनिया में कुछ भी शाश्वत नहीं, पता नहीं ये मानव जाति कल क्या नहीं खोज कर दे. देखो आगे बताता है कि यहाँ तो मैं कहती हूँ, ಇದನ್ನ ಹೇಳಂತೀನಿ ನಾನು, ಇದನ್ನ ಹೇಳಂತೀನಿ ಸಹೋದರ ನಾನು, तुम्हारे आने पर टेलीफोन बॉय को दुख नहीं मानना चाहिए. ನೀ ಬಂದಿ ಅಂತಂದು ಆ ಟೆಲಿಫೋನು ಇವತ್ತು ನಿರಾಶೆ ಆಗಬಾರ್ದು, ಬಲ್ಕಿ ಖುಷಿ ಖುಷಿ ಆಪ್ಕೋ ಸ್ವಾಗತ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ಅದು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಿನಗೆ ಖುಷಿ ಖುಷಿಯಿಂದ ಪಾಪ ಸಹೋದರ ನೀ ಬಂದಿಲ್ಲ ಬಾ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ, ನೀನು ಒಬ್ಬ ನಮ್ಮ ಮನೆ ಸದಸ್ಯ ಅಂತ ನಿನ್ನನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಾಗತ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೈತಿ. ದುನಿಯಾ ಮೇ ಕುಚ್ ಭಿ ಶಾಶ್ವತ ನಹಿ, ಈ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಯಾವುದೇನಲ್ಲ ಸ್ಥಿರವಾದದ್ದಲ್ಲ, ಶಾಶ್ವತವಾದದ್ದಲ್ಲ. ಪತಾ ನಹಿ ಏ ಮಾನವ ಜಾತಿ ಕಲ್ ಕ್ಯಾ ನೈ ಖೋಜ್ ಕರ್ದೆ, ಇದು ಏನೂ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಈ ಮಾನವ ಜಗತ್ತಿನ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಣಿ ಇದೈತಲ್ಲ
ನಾಳೆ ಮತ್ತೊಂದು ಇನ್ನೊಂದು ಏನು ಆವಿಷ್ಕಾರ ಕಂಡುಹಿಡ್ತಾನೋ ಏನೋ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕಂಡುಹಿಡಿದಂದ್ರೆ ಈ ಮೊಬೈಲ್ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಈ ಒಂದು ಮಾನವ ಜನಾಂಗ ಅದನ್ನು ಬಿಡ್ತಾರ, ಇನ್ನೊಂದು ಹಿಡಿತಾರ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಹೇಳ್ತದೆ ಮಕ್ಕಳೇ. आगे देखिए, मोबाइल तुम सत्य कह रही हो. अब जो ये मोबाइल की खोज की जा रही है उसमें बात करने वाले व सुनने वाला एक दूसरे को देख भी सकते हैं. देखो आगे वो बताता है कि तुम सत्य कह रही हो. अब जो नया मोबाइल की खोज की जा रही है उसमें बात करने वाला या सुनने वाला एक दूसरे को देख रहे हैं. आप सबके पास भी वही मोबाइल है बच्चों. एक दूसरे को आप क्या कर सकते हैं, वीडियो कॉल पर आप सभी भी एक दूसरे को देखते हुए बातचीत कर रहे हैं. पहले आपके दादा दादी नाना नानी के पास यानी माँ बाप के पास यानी बटन का मोबाइल थे. अब तो आपके पास सबके पास भी क्या है, स्क्रीन और फ़ोन है. इसलिए मानव जाति ने एक नया आविष्कार करते हुए एक नया वस्तुओं को खोजता ही रहता है. ಮತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳ್ತೈತಿ ಈ ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಮೊಬೈಲ್ಗಳನ್ನ ಆಕಾರಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಯಾನ. ಮೊದಲು ನಾವೆಲ್ಲ ಬಟನ್ ಇರುವಂಥ ಮೊಬೈಲ್ಗಳು ಉಪಯೋಗಿಸ್ತಿದ್ವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಇವತ್ತೆಲ್ಲರ ಕಡೆ ಏನಿದಾವು, ಎಲ್ಲ ಟಚ್ ಪ್ಯಾಡ್ ಫೋನ್ಗಳದಾವು. ಸ್ಕ್ರೀನ್ ಟಚ್ ಪ್ಯಾಡು, ಅದರೊಳಗೆ ಟಚ್ ಪ್ಯಾಡ್ನೊಳಗೆ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ತಿಳಿವಾದಂಥ ಫೋನ್ಗಳು ಬಂದಾವು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇಂಟರ್ನಲ್ ಮೆಮರಿ ಇರುವಂಥ ಹೆಚ್ಚು ಇರುವಂಥ ಫೋನ್ಗಳನ್ನು ತೊಗೊಳ್ಳೋದು, ಜೊತೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಒಂದು ಸಂದೇಶಗಳ ಇರುವಂಥ ಮೊಬೈಲ್ಗಳನ್ನ ಇವತ್ತು ನೀವು ತೊಗೊಂಡಿರೋದು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. ನಮಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮೊಬೈಲ್ಗಳನ್ನ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನಿಮಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಮೊಬೈಲು ಇವತ್ತು ಅದ್ಭುತವಾಗಿ ಅವು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ನೋಡ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡೋದು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋದ. ನೀವೆಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರ ಜೊತೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಮಾತಾಡೋದು ಮಾಡಿರಿ ಮಕ್ಕಳೇ. आगे देखिए, चिट्ठी मुस्कुराते हुए इसीलिए मैं तो यही कहती हूँ जो मिल जाए जितना मिल जाए उसी में खुश रहना सीखो. देखो आगे वो टेलीफोन ने यानी चिट्ठी ने मुस्कुराते हुए कहा, इसलिए मैं तो यही कहती हूँ जो मिल जाए जितना मिल जाए उसी में खुश रहना सीखो. ಆಗ ನಕ್ಕೊಂತ ಒಂದು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಹೇಳ್ತು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಏನು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅದರೊಳಗೆ ಖುಷಿ ಇರು, ಆ ಖುಷಿ ಆನಂದ ಅದರೊಳಗೆ ಪಡ್ಕೋ ಅಂತಂದು ಆ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಒಂದು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಿದ್ದೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ. मोबाइल और छुट्टी की बात सुनकर टेलीफोन ने अपनी स्थिति को समझा और मुस्कुराहट दोनों को गले लगा लिया. देखो, मोबाइल और छुट्टी की बात सुनकर टेलीफोन को अपनी स्थिति का समझ आया और मुस्कुराते हुए उन्होंने दोनों को अपने गले लगा लिया. ಆವಾಗ ಮೊಬೈಲ್ಗೆ ಆ ಒಂದು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಮತ್ತು ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಟೆಲಿಫೋನ್ಗೆ ತನ್ನ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪರಿಚಯ ಆಯಿತು ಮಕ್ಕಳೇ. ಜೊತೆಗೆ ಅದು ನಕ್ಕೊಂತ ಆ ಒಂದು ಇಬ್ಬರು ಸಹೋದರ ಮತ್ತು ಸಹೋದರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತು, ಅಪ್ಪಗೊಂತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. जैसे ही गले मिले तो मोबाइल पर रिंगटोन बजी उठी. अष्टोलगा ಒಂದು देखो उन्होंने गले लगे तो मोबाइल पर रिंगटोन बजी उठी. ಆ ಒಂದು ಇನ್ನೇನು ಅಪ್ಕೊಂಡು ಕೂಡ ಮೊಬೈಲ್ ಒಳಗೆ ಹೊಸದಾದಂಥ ಒಂದು ರಿಂಗ್ಟೋನ್ ಬಂತು. ಯಾವುದೋ ರಿಂಗ್ಟೋನ್ ಬಂತು ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, जिंदगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. ये गाना आप सभी भी अपने मोबाइल में देखो बच्चों. ಮತ್ತು ಆ ಒಂದು ರಿಂಗ್ಟೋನ್ ಮೊಬೈಲ್ ಒಳಗೆ ಬಂತು, जिंदगी ए सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. ಈ ಒಂದು ಜಿಂದಗಿ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಪ್ರಯಾಣ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರಯಾಣಿಕರ ಒಂದು ಚಲಿಸುವಂಥ ಒಂದು ಇದ್ದಂಥ ಒಂದು ಹಡಗಿದ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ನಾಳೆ ಏನಾಗುತ್ತೋ ನಾಡ್ದು ಏನಾಗುತ್ತೋ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಆ ಒಂದು ರಿಂಗ್ಟೋನು ಟೆಲಿಫೋನ್ ಒಳಗೆ ಬಂತು ಮಕ್ಕಳೇ. ಧೀರೆ ಧೀರೆ ಫರ್ದಾಗಿರ್ತಾ ಹೇ. ಈ ಒಂದು ನಿಧಾನವಾಗಿ ಈ ಒಂದು ಒಂದು ಪರದೆ ಏನಾಯ್ತು, ನಿಧಾನವಾಗಿ ಇಳಿತು. मंच पर नाटक करते समय अध्यापक की सहायता से टेलीफोन, मोबाइल और छुट्टी के पहचान चिन्ह टार्च बना लो. आप सभी भी ये नाटक करो, तब हमारे साथ क्या करो, हमारा मदद लेकर ये नाटक को आप सभी भी क्लास में जब आते हैं ना तब करो बच्चों. ये आपका ये पाठ है.
अगले क्लास में अगले पार्ट में मैं आपको मिलूँगा। आप सबको बहुत बहुत धन्यवाद बच्चों।